पहिली ओव्हर तिसरा चेंडू सागर घेऊन येत आहेत. बघूया काय होतंय. इथं फुलटॉस चेंडू डॉट करत असताना साहिल सागर यांनी पहिला बॉल चौका खाऊन सुद्धा त्यांनी गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना चौथा चेंडू घेऊन येत आहेत सागर. बघूया तर शॉर्ट लेंथ चेंडू टाकून एकच धाव भेटल. दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पण सफलता. 2 धावा पूर्ण. तो फुलटॉस चेंडू करून मारलेला आहे. सागर यांनी चांगली गोलंदाजी करून 5 बॉल 7 धावा दिलेल्या आहेत. फक्त 7 धावा. सागर यांना मानाय पाहिजे. पहिला बॉल चौका काऊन सगळे बॉल 1 विकेट 1 डॉट. आता सागर यांचा तो उत्कृष्ट झेल समाधान पवेलियनच्या दिशेने जाताना त्यांनी कॅप्टन पारी खेळायला पाहिजे होते. त्यांचा हॅलो सागर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. फक्त 6 बॉल 7 धावा इथं देऊन परतून आलेले आहेत. पहिला चौकार गेला तरी त्यांनी कमबॅक करून परत बॉलिंग हे जिद्दीने टाकली. बॅट्समन तुषार. बॉलर नेम बॉलर नेम क्या विशाल भूषण. दुसरी ओव्हरीचा पहिला चेंडू इथं भूषण घेऊन येत आहेत. बघूया बॅट्समन कोण विशाल ना साहिल. बघू भूषण पहिला बॉल तर पहिला बॉल चेंडूचा बॉल इथं उत्कृष्ट कॅच यांनी घेतलेला आहे. इथं भूषण यांनी चांगली गोलंदाजी करत दाखवत असताना पिचवर इथं परतून चाललेले आहेत आमचे साहिल पवेलियनच्या इथं. आकाश साहिल नाराज होऊन पवेलियनच्या इथं जाताना त्यांना वाटत होतं मी उत्कृष्ट बॅट्समन आकाश. भूषण यांनी चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल पहिला विकेट. आता दुसरा चेंडू टाकत असताना बघूया काय होतंय. तो परत एक बॉल हवेत
बाउन्सून सीमारेखा पार चौकार. बॅट्समन आकाश यांनी गॅप बघून चांगला उत्कृष्ट फटका मारून सीमारेखा पार चौकार हे मारत असताना इथं धावफल संख्या झालेली आहे 11 रन. आकाश बघूया काय करतील सामन्याचा. परत एक यॉर्कर बॉल काय होत असताना थ्रो चुकला. तो एक धाव मिळेल. लेग बाय आला. अरे आहे ना पुरं कोड त्याच्या टाकले वर पहिल्या टाक बस कसं हे परत करंट लागेल नाही येणार ना लोड नाही येणार ना. अरे तर भूषण यांनी चांगली गोलंदाजी करत असताना चालू करू करना बॉल नाम क्या है ऊपर है जो ऊपर तुषार ना तुषार. भूषण यांचा चौथा बॉल बघूया काय करतात. तर भूषण यांनी खूप बाहेर बॉल टाकला आहे. वाईट चेंडू सिंगल भेटेल. तर भूषण काय करतात पाहूया. तर परत एकदा बाहेर चेंडू एक धाव भेटेल. भूषण यांनी सलग 2 वाईट टाकले आहेत. तिसरा बॉल चौथा बॉल सॉरी. तर सिंगल भेटेल फक्त. भूषण यांनी चांगली गोलंदाजी करत असताना 5 चेंडू 15 धावा. भूषण यांचा लास्ट बॉल पाहूया. भूषण हे काय करतात. चौथी पाचवी बॉल 2 बॉल 2 बॉल सॉरी 2 बॉल 4 बॉल बोला. शॉर्ट बॉल बॉल हवेत. भूषण हे काय करतात. जेल प्राप्त झालेला आहे. पवेलियनच्या इथं जाताना आकाश. 5 चेंडू 15 धावा. भूषण यांनी चांगली गोलंदाजी करत असताना अनिकेत स्ट्रायकर अनिकेत बघूया काय करतात. भूषण यांचा लास्ट बॉल. तर अनिकेत काय करतात पाहूया आपण. भूषण यांनी पण चांगली गोलंदाजी केली आहे. आता बघूया सचिन काय अनिकेत काय करतात.
इथं चांगला आपूट चेंडू टाकलेला आहे पण अंपायरचा इशारा वाईड. भूषण यांचा लास्ट चेंडू. बघूया अनिकेत काय करतात. तर शॉर्ट ऑफ बॉल चेंडू ओव्हर. भूषण यांनी पण चांगली गोलंदाजी करून ते पण परततायत. बघू तिसरी ओव्हर. दोन ओव्हर 16 रन. शिवशंभू यांची पण चांगली गोलंदाजी मार्फत चाललेली आहे इथं. तर बघू काय होतंय. सागर सागर यांनी पहिली ओव्हर पण उत्कृष्ट गोलंदाजी केली. सागर यांनी पण पहिली ओव्हर उत्कृष्ट गोलंदाजी केली. आता दुसरे बघूया काय करतात सागर. तिसरा ओव्हर पहिला चेंडू सागर. 16 2 ओव्हर 16 बॉल. थर्ड अंपायर. ठीक आहे. अंपायर शॉक हो गेले आणि चौधरी बन गेले. बॅट्समन कोण उपरवाला तुषार बॅट्समन. सागर यांचा पहिला बॉल. बघूया तुषार हे काय करतात. इथं लेग साइडला मारलेला आहे. तिकडं पाठीमागे चौकार तुषार यांनी. आवाज कमीच ठेवतो. आपला परमिशन नाही देऊ डायरेक्ट पोलीस येतात. ते डेंजर भाई. अरे भाई पुन्हा लगेच त्यांना पैसे लागतात. जे सालं आवाज त्याचा कंप्लीट करतात डायरेक्ट. सागर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली पण हा बॉल खूप बाहेर ठेवलेला. बॅट्समन तुषार त्यांनी पण उत्कृष्ट फटका मारला आत घुसून. सीमारेखा पार चौकार. एक बॉल 10-20. तर सागरे तिसऱ्या ओव्हर दुसरा चेंडू. बघू काय करतात. पहिला बॉल त्यांनी खूप बाहेर ठेवून
चौका खाल्ला. आता दुसरा चेंडू बघूया. सागर तिथं पाठीमागे क्षेत्ररक्षक, चांगली क्षेत्ररक्षक सागर. बॅट्समन कोण आहे? अनिकेत ना? अनिकेत. सागर यांचा तिसरा बॉल बघूया. बॅट्समन अनिकेत. सागर यांचा तिसरा बॉल. बॅट्समन अनिकेत बघूया काय करतात. चांगला बॉल. अंपायर चांगला बॉल. सागर हे टाकताना त्यांनी बॅट्समनला थांबू दिलेला आहे. कोणत्याही प्रकारचे धावा न देता चांगली गोलंदाजी करत असताना सागर. पाहूयात. तर चांगला यॉर्कर मारला. पायर रनआउट झालेले आहेत. नाही सॉरी, अंपायर नॉट आउट. चला स्पीडअप करा. अंपायरची वादावाद करू नका. चार बॉल 22 धावा. हा तिसरा षटक आढळताना सागर. बघूया. बॅट्समन बॉलर सागर ते पण उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना एक धाव भेटल फक्त लेग बायच्या स्वरूपात. पाच बॉल. सागर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. बघूया अनिकेत काय करतात. चांगला बॉल सागर यांचा. वा. एक धाव भेटेल फक्त. तीन षटक संपलेले आहे. इथं 24 धावा. अंपायर थोडं स्पीडअप करायचं आहे.
स्पीडअप करायचं आहे जरा. बॉलर नेम अभि. चौथा षटक आदळताना अभि बॅट्समन अनिकेत त्यांचा अजून खाता खुलला नाही. बघूया काय करतात अनिकेत. इथं अंपायरचा वाईट चेंडूचा इशारा. अभि पहिला बॉल घेऊन येत असताना अनिकेत स्ट्राईक. तर हा चेंडू परत एकदा अंपायर वाईट. 2 बॉल 2 सलग वाईट टाकत असताना अभि सिंगल सिंगल लेग बाय ये तो सही है. दुसरा पण बॉल वाईट आहे. अभि 3 बॉल 3 वाईट टाकत असताना पाहूया आता परत एकदा ऑफ साइडचा बॉल. अनिकेतांना समजलं नाही. अनिकेत यांचं खाता खुललं नाही अजून. बघूया आता अनिकेत काय करतात. अभि आतमध्ये घुसून मारायचा प्रयत्न करताना पण एक डाव भेटेल फक्त. इथं अभियांचा दुसरा चेंडू अंपायर फेके फेके फेके. अभियांचा तिसरा चेंडू पाहूयात. हॅलो इथं तुषार यांनी चांगला फटका मारलेला आहे. इथं अभि यांनी अपुट चेंडूचा टप्पा तनतनीत षटकार सीमारेखा पार. तुषार यांनी स्कोर कितना हुआ 34 धावा 3 बॉल. चांगला फटका मारलेला तुषार यांनी. आता बघूया अभि चौथा बॉल घेऊन येत असताना काय करतील. हा ऑफ साइडला चांगला फटका मारत असताना बघूया किती धावा. तर अनिकेत यांनी स्वतःची विकेट ढकलून तुषार यांना बोलले तूच खेळ मी जातो पवेल यांच्या परत. 4 बॉल 35 धावा 4 चेंडू 35 धावा. इथं ग्राउंड मध्ये येत असताना हरियाणा तर हरियाणा आलेले आहेत. बघूया काय करतील.
गोलंदाज अभि यांनी पण चांगली गोलंदाजी करत असताना पाहूया 5वा बॉल स्लोअर बॉल त्यांना हरियाणा यांना समजलं नाही. तरी बघू लास्ट बॉल अभियानचा ऑफ साइडला हरियाणा कट केलेला आहे. इथं थ्रो इकडून तिकडून फेकाफेकी चालू आहे, कोणाला बॉल आवत नाही. तर 4 धावा. एकोणचाळीस धावा 40 धावाची आवश्यकता शिवशंभो यांना. पाहूया नाही पेज चालू. पानी किधर लाया क्या बैट्समैन नेम क्या पता 12वां खिलाड़ी शिवशंभो 12 प्लेयर पाठवा ना. सागर है दूसरा कौन है भूषण 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 हाँ अरे वो नहीं क्या बॉलर डाल रहा था भूषण भूषण नहीं था साहिल का बॉलर साहिल. बघू 40 धावांची आवश्यकता. बॅट्समन भूषण. पहिला ओव्हर पहिला चेंडू साहिल हे घेऊन येत असताना बघूया साहिल हे काय करून दाखवतात आपल्या टीम साठी. 40 धावांची आवश्यकता. पाहूया
बॅट्समन भूषण. अहिल्यांचा पहिला बॉल, वाईट बॉल. तरी बघूया आता साहिल यांचा पहिला बॉल. भूषण उचलून मारत बघत असताना ऑफ साइडला, पण बॉल कनेक्ट करता येत आला नाही. साहिल यांनी पण चालाकीने त्यांना बॉल टाकून डॉट केलाय. बघूया साहिल यांचा दुसरा बॉल. भूषण काय करतात. साहिल यांनी पण चतुर्डोक्याने गोलंदाजी करत असताना बघूया भूषण काय करत आहे. साहिल यांनी चांगली गोलंदाजी करून भूषण यांची विकेट पाडली आहे. भूषण नाराज. भूषण पवल यांच्या इथं जात असताना चांगली झेल पकडली. विराज. साहिले उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना बघूया तिसरा चेंडू. अभि. बघूया साहिल यांचा तिसरा बॉल. अभि. साहिल तिसरा बॉल. हा चेंडू त्यांनी खूप उत्कृष्ट शॉट मारलेला आहे. सीमारेखा पार तणतणीत षटकार. इथं अभि यांना मानाय पाहिजे. पहिला बॉल पहिला येऊन त्यांनी षटकार लगवताना साहिल यांना अभि येताना आल्या आल्यात पहिला बॉल पहिला षटकार साहिल यांना. बघूया साहिल यांचा चौथा बॉल. अभि यांनी पण चांगला शॉट मारून बघू आता चौथा बॉल. परत एक फुल टॉस गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे. सीमारेखा पार चौकार. अभि चांगली उत्कृष्ट फलंदाजी करत असताना हा गॅप मध्ये चौकार ढकलत असताना चौकार. साहिले पाहूया आता पाचवा बॉल घेऊन येत आहेत. अभि पण त्यांनी पण आल्या आल्यात चांगला खाता खोलला. आता बघू पाचवा बॉल तर कट करून मारलेला आहे. बघूयात किती धावा भेटतील. 2 धावा. पहिली ओव्हर 13 धावा. सॉरी 1 to go. 5 बॉल सायलेंटचे. 1 to go. 5 बॉल सायलेंटचे. लास्ट बॉल पाहूयात लास्ट बॉल काय करत असताना अभि पण चांगल्या लय मध्ये परत एकदा गॅप मध्ये उचलून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक खराब. चांगला गॅप मध्ये शॉट मारत असताना अभि चौका. तर धाव संख्या पोहोचत आहे 17च्या घरात. चांगला असं आयोजन म्हणता येईल. हा अमन हिरा चषक 2025
खूप चांगलं असं आयोजन आणि मला वाटतं फर्स्ट टाइम आपल्याकडे लाईव्ह झालेलं आहे. PTC लाईव्ह मध्ये चालू आहे. पहिला कोणता चालू होतं? पहिला राऊंड कोण चालू आहे? पहिला राऊंड बॅटिंग कोणाची आहे? बौद्धवाडीची. बौद्धवाडीची बॅटिंग. पहिले बौद्धवाडीचे होते. स्कोर 17. पहिलीच ओव्हर ना? मला वाटतं पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा कुठलेल्या आहेत. त्या शिवशंभू संघाने चांगली अशी बॅटिंग केली आहे. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल ती शिवशंभू संघाची. आणि आता नवीन गोलंदाज आलेला आहे तो. नवीन गोलंदाज कोण? नाम काय? पोलार्ड. मला वाटतं चांगले असे फास्ट बॉलर म्हणले जातात पोलार्ड यांना. खूप चांगले असे गोलंदाजी करतात. कमबॅक करून देतात का? कारण पहिल्याच ओव्हरमध्ये मला वाटतं 17 धावा कुठलेल्या त्या शिवशंभू संघाने. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे आणि सेकंड ओव्हर घेऊन आले ते पोलार्ड. खूप चांगले असे गोलंदाजी करतात पोलार्ड. जुने असे SS बॉयचे प्लेयर आहेत. चांगलं असे आयोजन, सुरेख आयोजन आणि स्पॉन्सर बाय शमशूर शेख. शमशूर शेख ना? स्पॉन्सर कोण आहे? शमशूर शेख ना? आणि मला वाटतं अमनिरा चषक मॅन ऑफ द मॅच KB ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने दिलेलं आहे. चांगलं असं मला वाटतं आयोजन आहे. कारण मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या हप्त्यातून चांगले असे आयोजन म्हणता येईल ते अमनिरा तरफ ते करून पोलार्ड. आणि मला वाटतं हा एक चांगला असा बॉल टाकला होता आणि एक धाव रोखू शकलो नाही. संघाची धाव संख्या झाली ती 18. पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे. बॅटमन कोण? अभि. नॉन स्ट्राईकला ते सागर. बघूया अभि काय करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत किती ना अभि? आता स्ट्राईकला गेला. ते सांग ना अभि आता किती धावा लागली? अभि कितना खेला अभि? 4 बॉल खेला. 4 बॉल में कितना रन केला? आणि मला वाटतं अभि यांनी 4 चेंडूमध्ये 16 धावा कुठलेल्या आहेत. चांगली अशी फलंदाजी केली आहे ती अभि यांनी. आणि मला वाटतं कुठेतरी शिवशंभू संघाला कुठेतरी चांगलं असं स्कोर वरती पोहोचून ठेवलेलं आहे. कारण संघाची धाव संख्या झाली 18. एक चेंडू समाप्त झालेला आणि धाव संख्या झाली 18. आवाज का जरा बरोबर येतो माझा आवाज? तुझा आवाज जरा एवढं वाटतो. पुन्हा एकदा टटवलेला चेंडू आणि एक धाव का रोखू शकले. संघाची धाव संख्या झाली 19. 2 चेंडूच्या समाप्त धाव संख्या झाली 19. चांगलीशी सुरुवात म्हणता येते. पोलार्ड यांची धावा दिल्या होत्या त्या साहिल यांनी. आणि मला वाटतं आता सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत ते पोलार्ड यांनी 2 चेंडू फेकून 2 धावा दिलेल्या आहेत आणि 19 धावा केले होते शिवशंभू संघाने. विकेट नाही ना गेला. आणि एक गडी बाद करण्यामध्ये समर्थ झाले तो साहिल. पुन्हा एकदा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल आणि मला वाटतं हा बॉल चांगले सुरेख अशी बॉलिंग म्हणता येते पोलार्ड यांची. मी पहिले सांगितलं पोलार्ड हे जुना चावल आहे, जुना बॉलर आहे, फास्टर बॉलर आहे. चांगली अशी गोलंदाजी करतात. SS बॉयज कडून सुद्धा चांगली अशी गोलंदाजी करतात तिथे पोलार्ड. 3 चेंडूच्या समाप्ती धाव संख्या झाली 19. सागर बाद झाला ना? आणि सागर यांना बोल्ड करण्यामध्ये समर्थ ठरले ते पोलार्ड. नवीन फलंदाज आलेला आहे तो आदेश. मला वाटतं कानपल्ली संघाचा आदेश मते तसंच संघाचा एक आदेश. बघूया आदेश आपल्या संघासाठी काय करतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येते पोलार्ड यांची. वैयक्तिक आता 4था चेंडू घेऊन येते पोलार्ड. नाही रे नाही बाबा ते मी मजाक केलो. मी घालत नाही ते. आवडतं. 4था चेंडू सुरेख चेंडू टाकला होता आणि मला वाटतं एक धाव रोखू शकत नाही. संघाची धाव संख्या झाली ती 21. 4 चेंडूच्या समाप्त धाव संख्या झाली 21.
आणि 2 गडी बाद करण्यास समर्थ झाले ते बहुतेक संघ. सुरेख असं आयोजन म्हणता येईल. अमन हिरा चषक 2024. 2 चेंडू बाकी, 2 चेंडू. स्कोर 21. ओके. थर्ड अंपायर प्लीज. मला वाटतं इथूनच तिसरा अंपायर दिला जाईल. समशीद आहे यहाँ से तीसरा अंपायर देते ना आपण. आहे ना इथं समजेल ना मग कशाला तिथं आता आपली असंही करते सब लोक. असं आता असंच करतं सगळेजण. मला टुकडे ते अभिषेक घेतलाय ते पोळाड यांच्यावरती आणि 4 किती चेंडू आले? 4 चेंडू संबंधित धाव संख्या झाली 21. सुरेख अशी गोलंदाजी केली पोलाड यांनी. पुन्हा एकदा भेदक मारा केला ते पोलाड यांनी आणि 1 धाव रोखू शकले नाहीत. संघाची धाव संख्या झाली ती 22. शेवटचा चेंडू शिल्लक. ट्रॉफी जबरदस्त है, अलग ही है, कुछ अलग टाइप दिख रहा है एकदम मस्त एकदम. चांगल्या अशा ट्रॉफी म्हणता येईल अमन हिरा यांच्या. मला वाटतं पहिल्यांदा अशा ट्रॉफी आणलेल्या आहेत. खरंच जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे ते अमन हिरा संघाचं. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. आधी आउट झाला ना. अभी हे वैयक्तिक किती धावावरती आउट पास झाला, किती धावावरती आउट झाला, कितने रन पे आउट हुआ. 17 रन धावांमध्ये आउट झालेला तो अभि. आता अभि यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते नवीन फलंदाज घनश्याम. आणि ओव्हरच्या समाप्तीनं शेवटच्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय तो पोलाड यांनी आणि वैयक्तिक धावा दिल्या पोलाड यांनी. अरे पोलाडने किती धावा दिल्या? पहिले 17 होते ना. 17 नंतर किती दिला धावा स्कोर किती दिला? 22. आणि मला वाटतं चांगली अशी सुरेख अशी गोलंदाजी केली पोलाड यांनी. 2 गडी बाद करून 5 धावा दिलेल्या आहेत. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येते पोलाड यांची. आवाज बरोबर वाटतं. करिश्मा वर्सेस मैत्री. मला वाटतं मैत्री संघाचा कॅप्टन आलेला आहे आणि करिश्मा संघाचा कॅप्टन त्यांनी टॉस साठी यायचं आहे. नवीन गोलंदाज आलेला तो घनश्याम आणि गोलंदाजसाठी आले ते थोडा खरखर करतोय. थोडा आवाज बघ. पंख्याचा आवाज दिसतो त्यामुळे याच्यामध्ये खरखर आवाज येतो. आदेश बघूया नवीन. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. संघाची धाव संख्या झाली ती 23 धावा झालेल्या त्या शिवशंभू संघाच्या. पुन्हा एकदा सज्ज होते घनश्याम. बघूया घनश्याम काय करतो आपल्या संघासाठी, कारण आतापर्यंत पोलाड यांनी चांगला असं कमबॅक करून दिला ते बहुतेक संघाला. फक्त वैयक्तिक 5 धावा देऊन 2 बळी घेतले ते पोलाड यांनी. पोलाड यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते नवीन बॉलर कोण आहे? युगान यांनी पहिला एक मला वाटतं बायच्या सोबत धाव दिली आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद केलेले ते घनश्याम यांना. चांगला असा मारलेला फटका घनश्याम यांनी. नवीन फलंदाज आला तो श्याम. घनश्याम यांची जागा भरून काढण्यासाठी आले नवीन फलंदाज श्याम. मला वाटतं कुठेतरी गळती लागलेली होती शिवशंभू संघाला, कारण एका वेळ पटपट 1 असे विकेट बाद होत चाललेले आहेत. युगाने सुद्धा चांगली सुरुवात केलेली आहे.
करिश्मा संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. वारंवार तुम्हाला कॉल केला जातोय. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. दुसरी धावासाठी धावलेले आहेत पण 2 धावा काय. गुड मॉर्निंग. एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झाली 24. चांगली अशी गोलंदाजी, चांगलं असं कमबॅक म्हणता येते बौद्धवाडी संघाकडून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेला तर 17 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा गेला 5. तसंच आता नवीन गोलंदाज आलेले आहे तो युगान याने आपल्या वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 2 धावा धरून 1 बली घेतलेला आहे. तो चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा सज्ज श्याम. पुन्हा एकदा फुलटाच चेंडू आणि पुन्हा झेल सोडलेला आणि चांगलं असं मला वाटतं. आणि मला वाटतं टॉस विन झालेला करिश्मा 11. करिश्माला आपला परत तुरंत डिसिजन सांगायचं आहे. 2 धावा काही रोखू शकले नाहीत. संघाची धाव संख्या झाली ती 26. पेन लेके ना और एक और पेन लेके ना. पेन चाहिए और एक पेन देना और एक ये बुक दे इधर. एक पेन दे क्या थोडा. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा झेल बाद. सुरेख असा झेल घेतलेला आहे तो फलंदाज. क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते. कोण क्षेत्ररक्षण कोण माहिती आहे. 12 बहुतेक संघाचा 12 प्लेअर प्लीज. अनिकेत त्यांनी चांगला झेल घेतलेला आहे. मला वाटतं अनिकेत सुद्धा कमबॅक केलेला आहे. पहिल्यांदा बघतो मी अनिकेत यांना. बरेच दिवस आम्ही त्यांना बघितलं नव्हतं आणि कॉमेंट्री सुद्धा चांगली करतात ते अनिकेत. 7 बॉल नाही. त्याची बॉल किती झाले. 5 चेंडूच्या समोर धाव संख्या झाली ती 26. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा त्या 17 आणि नंतर दिल्या 5. आता दिल्या साहिल्याने 3 धावा. बरोबर ना. 3 दिया ना इसने. 1 2 3 4 ब्लॅक बाय का भी जोड़ा जाए. युगान यांनी 4 धावा दिल्या. 4 चेंडू ना. 5 चेंडूच्या समोर धावा दिल्या त्या 4. चांगली सुरुवात. चांगला बौद्धवाडी संघ चांगला कमबॅक. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण. संघ 2 धावा. 2 धावा पूर्ण. संघाची धाव संख्या झाली ती 28. हाँ बाला. हाँ बाला. हाँ आम्ही नाही बताया. म्हणजे हाँ हो का. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. मला वाटतं अनिकेतसाठी काय एक माहिती आलेली आहे अनिकेतकडून. युरोप रिटर्न आहेत. युरोप रिटर्न घेऊन आले ते मॅच खेळासाठी. शेवटच्या षटक घेऊन येतात ते पोलार्ड. दुसऱ्या स्पेल मध्ये काय करतोय पोलार्ड बघूया आपल्या संघासाठी. कारण मला वाटतं पहिल्या स्पेल मध्ये त्यांनी धावा दिला तर 5 आणि 2 गडी बाद घेतले होते पोलार्ड यांनी. पुन्हा एकदा तोच पोलार्ड आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये काय करतोय. 3 ओव्हरच्या समोर धाव संख्या झाली 28. पहिला चेंडू पोलार्ड आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होते का. आणि मला वाटतं रनआउट. चांगला असं थ्रो म्हणता येईल. पोलार्ड. संघाची धाव संख्या झाली 19. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि हा मला वाटतं हाणामारीचा शतक असतो. या हाणामारी शतकामध्ये कमीत कमी किती धावा मारते शिवशंभो संघ. कारण आतापर्यंत धावा झाल्यात त्या 29. कुठेतरी मला वाटतं 40-45 धावा करायला लागतील त्या शिवशंभो संघाला. कारण बौद्धवाडी संघामध्ये चांगले असे प्लेअर आहेत. नवीन फलंदाज सोन्या. बघूया सोन्या आपल्या संघासाठी काय करतोय. पोलार्ड घातक गोलंदाज मानला होता पोलार्ड. पहिल्या चेंडूवर त्यांनी 1 धाव देऊन 1 बळी घेतलेला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. चांगली अशी सुरुवात. चांगला असा स्पेल. सेकंड स्पेल चांगला चालू होता पोलार्ड यांचा. 4 चेंडू शिल्लक.
संघाची धाव संख्या झाली ती 4 बॉल में 11 चाहिए. 29 ना. 29. पुन्हा एकदा सज्ज मारण्याचा प्रयत्न आणि ऑफ साइडला एक धाव पूर्ण झालेली आहे. संघाची धाव संख्या झाली ती आणि पुन्हा एकदा रन आउट. हा बोल ना कमलेश. तिसरे पे आउट हुए. का विजय मेरे का. मला ना माहिती. मी आता आलोय. मी कॉमेंट्री करायला आता आलोय. सेकंड इनिंग मध्ये आलो ना. किती धाव पाहिजेत म्हणजे त्यांची इनिंग झालेली आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती. 3 चेंडू आणि 9 धावा. सॉरी मला माहिती होतं. मी पहिलेच आताच कॉमेंट्री करायला आलेलो आहे. नवीन फलंदाज आले तो. कोण आलाय. बॅटमॅन नेम इथे ना. ऋतिक. ओके ऋतिक. आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. पोलार्ड टू ऋतिक. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला बॉल. एक धाव का रोखू शकले नाही. संघाची धाव संख्या झाली ती किती आले धावा. 33. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे ती शिवशंभू संघाला. कुठली षटकार नाही चौकार मारायला लागेल तर शिवशंभूच्या प्लेअरला. पुन्हा एकदा ब्लॉक मॉल मध्ये टाकलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का आणि रनआउट. आणि येणारे 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. ओके एक पण रन नाही. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि मला वाटतं कुठेतरी बहुतेक संघ जिंकतोय का. कारण व्हाईट किंवा नो टाकला तर कुठे चान्स भेटू शकते ते शिवशंभू संघाला. चांगली अशी गोलंदाजी केली ते पोलार्ड यांनी कमबॅक करून दिलेलं आहे. कारण पोलार्ड यांनी 2 विकेट घेतलेले आहेत आणि 2 विकेटवरून 5 धावा दिले आहेत आणि ह्या सेकंड स्पेल मध्ये धावा दिलेत त्यांनी. कितना रन दिया अभी. अभी 1 4 5 अभी 5 दिए. मला वाटतं 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज. छोटा पॅकेज बघूया. छोटा पॅकेज काय करतोय आपल्या संघाला. चौकार मारतोय का 2 धावा घेतोय का षटकार. आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू आणि मला वाटतं बहुतेक संघ विन झालेला आहे. हार्ड लक शिवशंभू संघ. मॅन ऑफ द मॅच कोणला. पोलार्डला किती पहिले धावा किती कोणी काढलं पहिले स्टार्टिंगला. हां मला वाटतं मॅन ऑफ द मॅच साठी यायचं पोलार्ड. नहीं कंफर्म मतलब बॉलिंग अच्छा रन उसने. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच साठी पोलार्ड यांनी यायचंय स्टेजवरती.